कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते हैं पर उन पे कोई शक नहीं करते. ही शायरी तुम्ही नक्कीच ऐकली असेल. पण का बुढ्याने इश्क करावा नाही का? त्यांना का मन नाही का दिल नाही? त्यांनी इश्क करावं किंवा नाही करावं हे ठरवणारे आपण कोण आहेत? ठीक आहे, आपण ठरवलं तरी ते कुठं आपलं ऐकणार आहेत? त्यांना करायचं आहे नाही करायचं आहे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ठरवत असते. आता यामध्ये जे बुढे आहेत आणि त्यांना इश्क झालं आहे ते नाव म्हणजे दिग्विजय सिंग यांचं. दिग्विजय सिंग यांनी वयाच्या 68व्या वर्षी एका तरुणीसोबत लग्न केलं आणि म्हणून ते चर्चेत आले होते. आणि त्यांनी अगदी लव झालं होतं, प्रेम झालं होतं, त्यांची डेटिंग भेटिंग अशी चालू होती आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. म्हणून त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल अनेक जणांना उत्सुकता आहे. तर त्याच दिग्विजय सिंग आणि त्यांची जी दुसरी पत्नी आहे अमृता रॉय, या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी जमली, या दोघांना एकमेकांप्रती लव कसं झालं आणि यांनी लग्न नेमकं कसं केलं हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, राज्यातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते म्हणजे दिग्विजय सिंह. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशमधील एक काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि ते माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत. काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी वयाच्या 68व्या वर्षी एका तरुणीसोबत लग्न केलं होतं आणि ती तरुणीसुद्धा 44 वर्षीय होती आणि तीसुद्धा एक पत्रकार होती, एका मोठ्या TV चॅनलची अँकर होती आणि दिसायलाही अगदी सुंदर होती. मग 68 वर्षीय व्यक्तीसोबत 44 वर्षीय तरुणीनं लग्न का केलं आणि का केलं म्हणूनच यामुळं मोठी चर्चा पसरली होती, मोठी चर्चा रंगली होती. त्याला कारणही तसंच आहे आणि तीच लव्ह स्टोरी आपण पाहणार आहोत. 2015 मध्ये दिग्विजय सिंह यांनी जी अमृता रॉय आहे TV अँकर हिच्यासोबत लग्न केलं. आता 2015 मध्ये लग्न केलं पण यांचं जे प्रेम प्रकरण आहे ते 2014 मध्येच सुरू झालं होतं. असाच एका इंटरव्ह्यू दरम्यान, भेटीगाठी दरम्यान दिग्विजय सिंह आणि जी पत्रकार आहे अमृता रॉय या दोघांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अगदी मनमोकळेपणानं, दिलखुलासपणे दिग्विजय सिंह यांनी त्यांची कहाणी ते जे अमृता रॉय आहे हिच्यासमोर मांडली. आता हिच्यासमोर ऑन कॅमेरा नाही तर ऑफ कॅमेरा मांडली. म्हणजे कॅमेऱ्यासमोर फक्त राजनैतिक गप्पा मारल्या पण कॅमेऱ्याच्या पाठीमागं एकमेकांप्रती अगदी जी लाईफ आहे ती अगदी व्यक्तपणे दिग्विजय सिंह यांनी त्या अमृता रॉय हिला सांगितली. त्यांनी सांगितलं की 2013 मध्ये त्यांची जी पत्नी आहे आशा दिग्विजय सिंह यांचं निधन 2013 मध्ये झालंय आणि तेव्हापासून एकटेपणाची जाणीव दिग्विजय सिंग यांना मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्याच पद्धतीनं ते राहत होते. त्यांना आता 2 मुली आणि एक मुलगा सुद्धा आहे आणि त्यांचा मुलगा हा आमदार आहे. त्याचं नाव आहे जयवर्धन सिंह. आता तोही आमदार असल्यामुळं तो एका ठिकाणी वेगळा राहतो आणि त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्यांचासुद्धा लग्न झालेले आहेत आणि त्या दोघीही मुली त्यांच्या सासरी अगदी आनंदात राहतात. मग एवढा मोठा नेता आहे आणि त्याला एकट्यानं आयुष्य जगावं लागतं आणि एकटं जगत असताना पैसा, प्रसिद्धी सगळं काही असलं तरी स्वतःची काळजी घेण्यासाठी, स्वतःला राहण्यासाठी अजून एखादी व्यक्ती तरी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या भावना या एका पत्रकारासोबत मांडल्या होत्या, पत्रकारासोबत शेअर केल्या होत्या आणि ती पत्रकारसुद्धा एकदम अतिशय सुंदर होती आणि तिचं नाव होतं अमृता राय. आता या सगळ्या गोष्टी ऐकून सगळं काही करून अमृता रायसुद्धा प्रभावित झाली आणि दिग्विजय सिंग यांच्याबद्दल तिला आकर्षण निर्माण झालं. मग यांचं आकर्षण एकमेकांप्रती निर्माण झाल्यानंतर हे एकमेकांना जास्तीत जास्त बोलू लागले, वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले आणि दिग्विजय सिंह एका तरुणीला डेट करतायत अशा बातम्यासुद्धा समाज माध्यमामध्ये येऊ लागल्या. मग समाज माध्यमामध्ये बातम्या येत असताना एका नेत्याची बदनामी होतीये किंवा त्यांचं नाव अशा तरुणीबरोबर जोडलं जातोय असा सुद्धा चर्चा होऊ लागल्या.
मग या दोघांनीही 2015मध्ये लग्न करायचं ठरवलं आणि मग त्यांनी लग्नसुद्धा केलं आणि कायमचाच या सगळ्या गोष्टीला पडदा पडला. म्हणजे डेट करतायत, तिच्यासोबत फिरतायत, त्यांना ते शोभतं का, त्यांच्यापेक्षा ती किती लहान आहे, हे सगळ्या जे नाव ठेवणारे लोक आहेत हे त्यांच्या लग्न केल्यानंतर सगळे गपचूप बसले आणि आजही त्यांचा संसार अगदी सुखाचा चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच आपण सुरुवातीला सांगितलं की कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते हैं पर उन पे कोई शक नहीं करते. त्या पद्धतीनं दिग्विजय सिंह यांच्यावर कोणी शक केला नाही, पण मात्र जेव्हा जेव्हा जास्त प्रकरण घडू लागलं तेव्हा मात्र त्यांच्यावरचा जो शक होता ते सत्यामध्ये उतरला होता आणि अगदी त्यांनी ते करून देखील दाखवलं होतं. एकंदरीत दिग्विजय सिंह यांच्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.